DMER एक्झाम रिलेटेड एक अपडेट आलेला आहे की त्याचा एक्झामचा शेड्यूल आलेला आहे. 18 ते 29 सप्टेंबरमध्ये एक्झाम होणार आहेत. याच्या आधी पण एक PDF आला होता, हे ग्रुपवर मी टाकलं होतं. 19 तारखेचं PDF होतं हे बघा. DMERचा 19 तारखेचं सरळ सेवा स्पर्धा भरती 2025. याच्यामध्ये सांगितलं होतं की गट क तांत्रिक अतांत्रिक संवर्गातील पदे सरळ सेवेने भरण्याकरिता स्पर्धा परीक्षा 25 आयोजित करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धा परीक्षातील महाराष्ट्रातील विविध केंद्रावर 18 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान 3 सत्रामध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षा. ठीक आहे. याच्या हॉल तिकीटवर तुमचं डेट, एक्झामची, तुमचं ठिकाण, टाईम सर्व शिफ्ट येईल. ते एक आठवडा आधी तुमच्या हॉल तिकीट येतील त्यावेळेस. तर त्याचा शेड्यूल आला आहे, जे 18 ते 29 सप्टेंबर सांगितलं होतं त्यांनी. तर आता त्याचं त्यांनी एक शेड्यूल टाकलेलं आहे. हे बघा, हा एक्झामचा शेड्यूल आहे. टोटल बघा, आता डे 1 ते टोटल किती दिवस एक्झाम होणार आहे ते 8 दिवस. बघा, टोटल 8 दिवस एक्झाम होणार आहे 29 तारखेपर्यंत. आणि स्टार्ट कधीपासून होणार आहे त्यांनी सांगितलं होतं त्याचं 18 तारखेपासून. ठीक आहे. 18 सप्टेंबर ते 29पर्यंत एक्झाम होणार आहेत. डेली 3 शिफ्टमध्ये पेपर होणार आहे. बघा, हे फर्स्ट, सेकंड, थर्ड. त्यानंतर फर्स्ट, सेकंड, थर्ड. ठीक आहे. अशा टोटल 1 2 3 4 5 6 7 अशा टोटल 8 दिवसामध्ये बघा 23 शिफ्टमध्ये पेपर होणार आहे. टोटल 23 शिफ्टमध्ये पेपर होणार आहे. आता याच्यात ज्या पदाचं ऑब्वियसली एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये पेपर आहे त्या सर्वांचं नॉर्मलायझेशन तर डेफिनेटली होणार. आता सगळ्यात जास्त बघा फार्मासिस्टचं बघा 18 तारखेला त्यांचा सेकंड शिफ्टमध्ये पेपर आहे. फार्मासिस्टचा पण आहे, ECG टेक्निशियनचा पण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड शिफ्टमध्ये पण आहे फार्मासिस्टचा, फर्स्ट शिफ्टमध्ये पण आहे, त्याच्यानंतर फोर्थ शिफ्टमध्ये पण आहे, 6 शिफ्टमध्ये पण आहे 29 तारखेला. त्याच्यानंतर ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता इथं एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये सगळ्यात जास्त फार्मासिस्टच आहे. फार्मासिस्ट हे कंटिन्यू हे सर्व फार्मासिस्टचे आहेत. 11 12 13 14 आता ह्या तारखेला बघा 23 तारखेला 11वी शिफ्ट फार्मासिस्टची, 12वी पण फार्मासिस्टची. त्याच्यानंतर 24ला 13वी पण फार्मासिस्ट, 14वी पण, 15वी पण. ठीक आहे. तर एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये डेफिनेटली आता जेवढ्यांचे पेपर होत आहेत तर त्या सर्वांचे नॉर्मलायझेशन तर डेफिनेटली होणार. आता एक्सरे असिस्टंटचे पण बघा, आपलं एक्सरे टेक्निशियनचे बघा, एक्सरे टेक्निशियनचा इथं पण आहे, एक्सरे असिस्टंटचा पण आहे. ठीक आहे. ज्या शिफ्टचं एकदाच पेपर होणार आहे त्यांचं नॉर्मलायझेशन होणार नाही, पण बाकी शिफ्टचं तर नॉर्मलायझेशन डेफिनेटली होईल. तर हा शेड्यूल आलेला आहे. तुम्ही बघू शकता आता कुणाचा कोणत्या शिफ्टमध्ये आहे. आता तुमची कोणत्या शिफ्टला पेपर आहे ते हॉल तिकीटवर येईल. तुमचं एक आठवडा आधी तुमचं जवळपास हॉल तिकीट आता तुमचे येतील. त्यावेळेस तुम्हाला तुमचं डे, कोणत्या दिवशी आहे तुमचा पेपर आणि कोणत्या शिफ्टला आहे ते समजेल. त्यांचं हॉल तिकीट सेंटर वगैरे तुम्हाला सर्व समजेल. ठीक आहे. तर सध्या हा शेड्यूल आलेला आहे. तर बघू शकता, हा पण मी ग्रुपवर टाकलेला आहे, त्याच्यात बघू शकता तुम्ही. ह्याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ग्रुपची, जॉईन करून विचारू शकता.